2024च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये परळी विधानसभा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आली होती. त्याच्यानंतर परळी असेल किंवा बीड असेल, आजपर्यंत नेहमी चर्चेत राहिलेले. पुन्हा एकदा परळी आणि बीडची चर्चा आपण करणार आहोत. धनंजय मुंडे यांना माननीय कोर्टाने 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. 10,000 रुपये. आता ते 10,000 रुपये जमा करण्यासाठी धनंजय मुंडे साहेबांना किती मोठा संघर्ष करावा लागणार आहे हे त्यांनाच माहिती आहे. हा दंड का ठोठावण्यात आला आहे, तर परळी विधानसभामध्ये ज्या पद्धतीनं दहशतगिरी दादागिरी करून हे विधानसभा निवडणूक मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न केला आणि ज्या पद्धतीनं ह्या सगळा प्रकार घडला, ह्याच्या विरोधामध्ये राजाभाऊ फड जे तिथले उमेदवार होते आणि करुणा मुंडे त्याही उमेदवार होत्या, या दोन उमेदवारांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये. आणि मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने या याचिकेच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना लेखी उत्तर मागण्यात आलं होतं. परंतु धनंजय मुंडे यांनी कुठल्याही प्रकारचं लेखी उत्तर वेळेत दिलं नाही. म्हणून औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे साहेबांना 10,000 रुपयेचा दंड लावला आहे. म्हणजे विचार करा, मी जस्ट उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती क्लीन चिट त्यांना पाठीमागे क्लीन चिट देखील मिळाली होती कृषी घोटाळ्याच्या आरोपावरती. आणि या कृषी घोटाळ्याच्या आरोपावरती क्लीन चिट देताना ज्यांनी याचिका केलेली ते नागपूरचे तुषार म्हणून एक ठेकेदार आहेत, या तुषार यांना 1,00,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये याचिका केली म्हणून. आणि या ठिकाणी उत्तर दिलं नाही म्हणून 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे धनंजय मुंडे साहेबांना. हा छोट्याला आणि मोठ्याला समान न्याय आहे असं तुम्हाला वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा.